जय शिवराय मित्रांनो. हा दरवाजा दिसायला साधा वाटतो, पण याच दरवाजामुळे मोठमोठ्या मुघल सैन्यालाही लोहगड जिंकता आला नाही. हा आहे नारायण दरवाजा, लोहगड किल्ल्याचा अभेद पहारेकरी. आज आपण पाहणार आहोत या दरवाजामागचे पूर्ण इतिहास, रहस्य आणि मराठ्यांची जबरदस्त युद्धनीती. नारायण दरवाजा हा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक आहे. हा दरवाजा इतक्या मजबूत पद्धतीने बांधला आहे की शत्रूला थेट आत प्रवेश करणे जवळजवळ अशक्य होते. दरवाजाच्या वरच्या बाजूला जंगे आहेत, ज्यातून शत्रूवर गरम पाणी, दगड किंवा बाणांचा मारा केला जात असे. ही रचना पाहिल्यावर मराठ्यांची युद्धनीती आणि स्थापत्यकलेचे प्रावीण्य स्पष्ट दिसून येते. या दरवाजा आत भात आणि नाचणीसारखे धान्य साठवण्यासाठी एक भुयार आहे, जे अन्न पुरवठा आणि संरक्षणासाठी महत्वाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा दरवाजा सतत पहाऱ्यात ठेवला जात असे. आज जरी हा दरवाजा शांत उभा असला तरी त्याच्या प्रत्येक दगडातून इतिहास बोलतो. दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला लोहगडाची भव्य तटबंदी, पाण्याची टाके आणि पुढील दरवाजे पाहायला मिळतात. लोहगड किल्ला हा आज एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. पावसाळ्यात येथे येताना नारायण दरवाजाजवळ घसरण्याची काळजी घ्यावी. किल्ल्यावर जाताना किल्ल्याचा सन्मान राखा, कचरा टाकू नका. तर मित्रांनो, हा नारायण दरवाजा फक्त दगडांचा बनलेला नाही, हा साक्षीदार आहे मराठ्यांच्या पराक्रमाचा, मावळ्यांच्या बलिदानाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अविध नेतृत्वाचा. आज आपण इथून परत जातो, पण हा दरवाजा आजही तसाच उभा आहे, इतिहास जपत, स्वराज्याची आठवण करून देत. पुढच्या वेळी तुम्ही लोहगडावर याल तेव्हा या दरवाजासमोर थांबा, एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा, आपण या इतिहासाचे वारसदार आहोत. जर हा इतिहास तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठा वैभवाची कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याच दरवाजाच्या पुढे असलेले धान्य कोठी. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.